श्री स्वामी समर्थ. माझं नाव कार्तिक देकडे. मी उपत्रेच्या सेवेमध्ये 2002 पासून दरवर्षी सुक्तांग पद्धतीची सेवा करत असतो. अमराई देवी देवरोडपासून ते सांगलीपर्यंत आमची सेवा ही आम्ही दरवर्षी करतो आणि जसं लागेल तसं पुढची सेवा हडपसरपर्यंत आम्ही करत असतो. सरांच्या दत्ताचा गजर जे आहे त्यामध्ये माझा एक अनुभव आपल्याला आम्ही सांगू इच्छितो. 2015मध्ये मी तिथे ऑफिसमधनं लोकल निघणं होतं, काम झालं लवकर, म्हणून मी जस्ट माझ्या मनात आलं की महडच्या गणपतीला जावं. म्हणून मी आईला फोन केला घरी, म्हटलं आज ऑफिस लोकल संपलं तर आपण महडच्या गणपतीला निघूया. सकाळी मी घरून निघताना गाडीत पेट्रोल नव्हतं. पेट्रोलच्या टाकीचा काटा कीवरती होता आणि मी त्याच रेंजमध्ये 15 किलोमीटरचं अंतर माझ्या घरापासून, म्हणजे वाकडवरनं कोथरूडला माझं ऑफिस होतं, तर 15 किलोमीटरचं अंतर आहे. मला थोडं उशीर झाला सकाळी निघायला, म्हणून मी त्याच पेट्रोलच्या रेंजमध्ये मी ऑफिसला पोचलो. संध्याकाळी 4:30 वाजता आईला फोन केला निघायचा, म्हणून मी त्या तयारीत मी ऑफिसमधून निघतानाही मला लक्षात होतं पेट्रोल भरायचं. मी FC रोड पास केला आणि मसोबा गेटला जे HP पेट्रोल पंप आहे तिथे मी नेहमी पेट्रोल भरतो. हे पेट्रोल पंप मी दत्ताचा गजर लावला होता त्या तंदीत मी पेट्रोल भरायला कम्प्लिटली विसरलो आणि मी तशीच माझी गाडी तो पेट्रोल पंप पास करून पुढे आली. आणि नंतर आमच्या ओळखीचे ते पण स्वामी म्हणतात, त्यांनी मला फोन केला की आपण संध्याकाळी घरी भेटत तुझ्या. म्हणलं मी महडच्या गणपतीला चाललं, मी आज तुम्हाला काही भेटणार नाही. ते म्हणलं मी पण तुमच्यावर येते, तू आणि आई चाललाय. म्हटलं हो आम्ही दोघं चाललं. त्यामुळे मला तू फक्त बाणेरला पिकअप कर आणि आपण पुढे महडच्या गणपतीला मी तुमच्यावर येते. म्हणलं चालेल ठीक आहे. मी त्यांना बाणेरून पिकअप केलं. मग तसंच वाकडला घरी जाऊन आईला पिकअप करून तसेच माझी गाडी हायवेला लागली. आम्ही नॉनस्टॉप महडच्या गणपतीला गेलो. मला आईला पिकअप करून हायवेला गाडी, माझी एक्सप्रेस वे टोलनाक्याला गाडी लागेपर्यंत तळेगाव टोलनाक्याला 7 वाजले. 8:15ला मी महडच्या गणपतीला पोचलो, दर्शन घेतलं. 9 वाजता मी निघालो परत महडच्या गणपतीवरून आणि अमृतांजन पॉईंटला माझ्या गाडीने थोडा गचका खाल्ला. गचका खाल्ल्यानंतर सुद्धा माझ्या लक्षात नाही आलं की गाडीला पेट्रोल संपले आणि पेट्रोल नाहीच आहे गाडीमध्ये. फक्त मी सर्व्हिस स्टेशनला फोन केला आणि म्हटलं की बाबा माझ्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, जर काय एरर वाटला आणि मला जर काय मदत लागली तर फक्त मला रोड असिस्टन्स मिळावं ही फक्त माझी रिक्वेस्ट आहे. तर मला ऑन रोड कुठला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, माणसाचा नंबर नाव फक्त मला पाठवा. एवढं फक्त मी गॅरेजला फोन केला आणि त्याच गजराने मी गाडी पुण्यापर्यंत आणली. जे माझ्यावर आले होते त्यांना मी बाणेरला परत सोडलं. मी परी वाकडला घरी पोचलो आणि गाडी पार्क केली. सकाळी जेव्हा मी परत ऑफिसला जायला निघालो तेव्हा मला लक्षात आलं की गाडीत पेट्रोल नाही आणि हे टोटल अंतर माझी जी गाडी फिरली बजाजची ही 232 किलोमीटर गाडी फिरली. आणि 232 किलोमीटर 232 किलोमीटर हे गाडी माझी विदाउट पेट्रोल वाकड टू वाकड इन्क्लुडिंग कोथरूड, बाणेर, महडचा गणपती, रिटर्न अँड बॅक टू वाकड एवढी गाडी फिरली. म्हणजे सरांच्या त्या गजरामध्ये किती ताकद आहे हे मला अनुभवायला मिळालं. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत रोज मी कधीही माझी गाडी, कुठलीही गाडी असो, मी चालवली किंवा माझ्या ड्रायव्हर लोकांनी जरी गाडी चालवली तर त्यांना हा नियम स्ट्रिक्टली आहे की दत्ताच्या गजर सोडून बाकी गाडीमध्ये कुठलेही गाणं लावायचं नाही. अजूनपर्यंत खरं सांगायचं म्हणजे वाडीच बघितली नाही पहिली गोष्ट. मंगलनाथ दिगरा स्टेडियमला 2001 डिसेंबर साली मार्गशीर्ष महिन्यात सरांचं एक कार्यक्रम होता ऑर्गनाईज केलेला पिंपरी चिंचवडमध्ये मंगलनाथ दिगरा स्टेडियमला. म्हणजे माझ्या आईने तो कार्यक्रम अटेंड केला. त्यावेळेस सर राहायला प्रभुणे काका म्हणून त्यांच्या घरी रावेतला आले होते राहायला आणि तिथे मी सरांचं माझी पहिली भेट झाली तिथे. आणि नंतर मग त्या दरम्यान सरांनी आईला सांगितलं होतं की तू नवचंडीचा नवाना मंत्राचा तू जप करून तू हवन कर. म्हणून आम्ही ते प्लॅनिंग करून आम्ही ते सगळं जप वगैरे करून आम्ही तो हवन कार्यक्रम केला. आणि आईची तर खूप इच्छा होती की सरांनी त्या कार्यक्रमाला यावं. पण असं झालं की
म्हणजे खूप लोक म्हणजे जे खरं आहे ते खरं की वाडीत कमीत कमी एक 5 ते 7 वेळा तरी यायला पाहिजे, त्याशिवाय सर आपल्या घरी येत नाही. आणि आमंत्रण केल्याशिवाय सरांची इच्छा असेल तेव्हा सर येतात, हे मी ऐकलं होतं. पण आईने त्यावेळेस त्यांना आमंत्रण केलं आणि सर त्यावेळेस हो म्हणाले आणि सर आमच्या घरी येऊन गेले. हे कसं घडलं ते खरंच आम्हाला खरंच नवल वाटतं. आणि सगळेजण आम्हाला म्हणाले की तुमच्याकडे सर कसे काय आले हे आम्हालाच आश्चर्य वाटतं. धन्यवाद.